नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सेल करिअर गायडन्समध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याची मेडिकल प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचे आहे तर त्यांनी या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करणं हे खूपच इम्पॉर्टंट आहे। ज्यामध्ये आपल्याला MBBS, BDS त्यासोबतच आयुष कोर्सेस आणि आलाइड कोर्सेसचे जे कॉलेजेस आहे तर त्यामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर रजिस्ट्रेशन करणं हे खूपच इम्पॉर्टंट आहे। पुढे आपण या पूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेसची जो शेड्यूल आहे तो बघणार आहोत। तर इथे आपण बघितलं तर आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे 23 ऑगस्टपर्यंतच करण्याचा टाईम दिलेला आहे। त्यामध्ये आपल्याला ऑनलाईन फीज आणि आपल्याला जे डॉक्युमेंट्स आहे तर ते देखील आपल्याला 23 ऑगस्टपर्यंतच अपलोड करायचे आहेत। त्यानंतर खाली सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे ज्यामध्ये आपल्याला MCC, AACCC किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या ऑर्डरनुसारच ही काउन्सिलिंग प्रोसेस ही कंडक्ट होणार आहे। त्यानंतर आपण खाली इथे आपण आता स्क्रीनवरती काही इम्पॉर्टंट पॉईंट्स बघणार आहोत ज्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स जे आहेत तर ते ओरिजिनल स्कॅन डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि विद्यार्थ्याची जबाबदारी असणार आहे की सगळे डॉक्युमेंट्स आहे ते ऑल करेक्ट असणार आहे। त्यानंतर जर आपण बघितलं जर विद्यार्थी एखाद्या रिझर्व कॅटेगरीमध्ये असेल तर त्यांनी ते क्लेम करणं खूपच इम्पॉर्टंट असणार आहे। ही सर्व प्रोसेस cetcell.mahacet.org वरती होणार आहे। त्यानंतर आपण खाली सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे जे की काउन्सिलिंग प्रोसेस कशी होणार आहे किंवा जे रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे तर ते कसे करायचं आहे ते देखील इथं मेन्शन केलेले आहे। ज्यामध्ये तुम्हाला पहिलं फॉर्म जो आहे तो फिलअप करायचा आहे। त्यानंतर आपल्याला जी फीज आहे ती पेमेंट केल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही आपली जे फॉर्म फिलअप केला आहे त्याची प्रिंटआउट तुम्ही काढू शकता। फॉर्म फिलअप करत असताना खूपच नीट विचारपूर्वकच माहिती सबमिट करा, कारण की जर तुमचा फॉर्म सबमिट झाला तर हा फॉर्म परत एडिट करता येत नाही आणि तुमचे पुढे वर्ष देखील वाया जाऊ शकतं। त्यामुळे जे फीज पेमेंट असेल किंवा जी पण तुम्ही माहिती देत असाल तर ती नीट एकदा परत व्हेरीफाय करून बघा। तुमची स्पेलिंग मिस्टेक किंवा जरी तुमच्याकडून काही जरी चुका झाल्या तरी नंतर एकदा फॉर्म सबमिट झाला की पुन्हा तो फॉर्म एडिट करणं ही इम्पॉसिबल असते। त्यामुळे मुलांचे वर्ष देखील वाया जाऊ शकतं। जर तुम्हाला आमच्याकडून गायडन्स हवा असेल तर आमची फीज 4000 रुपये आहे, ज्यामध्ये तुमचा फॉर्म देखील फिलअप केला जातो। तरी देखील आमची जर मदत हवी असेल तर आम्हाला 920 910 1770 या नंबरवरती कॉल किंवा मेसेज तुम्ही करू शकता व त्यानंतर तुमच्या संपूर्ण ॲडमिशनची जबाबदारी ही आमची असेल। जर आपण या फॉर्मची फिलअपची जर आपण फीजचा विचार केला तर ज्याही विद्यार्थ्यांना स्टेट कोट्यामधून अप्लाय करायचा असेल तर त्यांच्यासाठी 1000 रुपये आणि ज्या विद्यार्थ्यांना ओन्ली मॅनेजमेंट कोटा किंवा जो IQ कोटा आहे तर त्यामधून अप्लाय करायचा असेल तर 5000 रुपये रजिस्ट्रेशनचे चार्जेस असणार आहे। तरी आपण भेटूयात नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओजमध्ये। धन्यवाद।